नमस्कार मंडळी, मी लीना पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत करत आहे. तर सकाळी सकाळी बघा, आता आज आहे संडे, तर बिना आंघोळीचा आम्ही बसलो आहे. ते म्हणजे खतरों के खिलाडी बघायला आहे बघा. ते सॅटर्डे संडे असतं. तर काल खूप वेळ झाला तर बघितलं नाही, तर सकाळी सकाळी इथं लावून आमचं पाहायचं काम चालू आहे ना. आज सुट्टी, तर सर्व कामं निवांतच चालू आहे. तर दुपारच्या वेळेस मस्त अशी भेळ बनवली होती. त्यामध्ये कांदा, त्यानंतर काकडी, डाळिंब, टोमॅटो मस्त टाकून. आता मी आणि शंभूच होते. त्याचे आहो जे आहे ते ऑफिसला गेले होते, त्यामुळे आम्ही दोघंच होतो. मस्त दोघांसाठी ते भेळ बनवली. आता जी भेळ आहे ना, आता बाहेर आपण घेतो ना, त्यामध्ये चिंचेचे पाणी वगैरे टाकलेलं असतं. पण अशी आता जे डाळिंब टाकले त्याने पण मस्त लागते, कारण गोड लागते त्याने. भेळ खाल्ली. त्यानंतर संध्याकाळच्या वेळेस आज बाजार होता, तर आज काय एवढं बाजारातून आणायचं नव्हतं, पण शेपू आणि कोथिंबीर आणली होती. त्यानंतर शंभूला डांगर खूप आवडतं, तर त्याने घ्यायला लावलं होतं, डांगर घे, फ्लावर घे, शिमला घे. तर ते 2-3 भाज्या घेतल्या, बाकी काही आणलं नाही. कारण आता म्हटले उद्या परत उपवास राहील, तर मग अगोदर पण काही थोडा भाजीपाला होता, मग एवढं काय आणलं नाही. आणि बेल आणायचे होते, कारण उद्या सोमवार होता, तर मला आजच म्हटले बेल आणू. तर इथं जवळच एक झाड होतं, एवढे काय नाही, मग तिथं तर एवढे काय नव्हते, तर थोडेसेच घेऊन आलो, कारण म्हटले उद्या परत तोडता येणार नाही. तर आजच आम्ही तिथून बेल देखील घेऊन आलो होतो. आता ते सर्व एकत्रच केले होते. त्यानंतर घेवडा आणला होता. तर आज स्वामी चरित्र सारामृताचा सांगता होती, म्हणजे आज शेवट होता ना, तर मग नैवेद्य द्यायचा होता. तर मग घेवड्याची भाजी, पोळी आणि म्हटले शिरा बनवू. तर मग खास घेवडा आणायसाठीच बाजारात गेलो होतो, पण मग बाकीच्या पण भाज्या आणल्या. आता इथे मी लगेचच स्वयंपाक करायला घेतला. आता सकाळी आहोंला काय वाचायला टाईम भेटला नव्हता, कारण ते ऑफिसला गेले होते. तर म्हणे संध्याकाळी वाचल आणि संध्याकाळीच नैवेद्य लगेच देऊन घेऊ. तर मग त्यामुळे आता ते वाचत होते आणि मी इकडं स्वयंपाक करायला घेतला होता. आता घेवड्याची भाजी बनवायची होती. त्यामध्ये कांदा, लसूण वगैरे टाकायचं नाही. आता देवाला नैवेद्य द्यायचा असला ना, तर कांदा, लसूण टाकायचा नसतो त्यामध्ये. तर इथं फक्त जिरे, मोहरी टाकून घेतली आणि लाल मिरची, हळद आणि धनेपूड टाकून तेलामध्ये टाकायची. त्यात घेवडा जो आहे तो व्यवस्थित धुवून घ्यायचा आणि त्यामध्ये टाकायचा. आता छान असं परतू द्यायचं. आपल्याला पाहिजे तर शेंगदाण्याचा कूट टाकला तरी छान लागते. आता हे इथं वाचायला बसले होते, त्यांचं पूजा वगैरे करून घेतली आणि आता शेवटचा अध्याय होता, तर शेवटचे जे अध्याय ते वाचून घेत होते. तरी आता त्यांचं चालू होतं. मी लगेचच नैवेद्य देखील तयार झाला होता. शिरा बनवला, त्याच्यानंतर घेवड्याची भाजी आणि पोळी. तर त्यांनी इथं लगेचच वाचणं देखील त्यांचं झालं होतं, पाठ वाचून. तर इथं नैवेद्य लगेच देऊन घेतला. आता आज त्यांचं जे पाठ आहे त्याला 7 दिवस पूर्ण झाले, म्हणजे त्यांनी सोमवारी चालू केलं होतं. तर आज रविवार आहे, तर रविवारी आज सर्व वाचून झाले, एक पाठ पूर्ण झाला आहे. तर काही नाही, आपल्याला जसं हवं त्यानुसार आपण नैवेद्यामध्ये करू शकतो. आता इथं मी शॉर्टकटमध्येच काही नाही, घेवड्याची भाजी, पोळी आणि शिरा बनवला होता. त्यानंतर म्हटलं आता ह्या भाज्या आहे ना, ते निसून घेऊ. जेवणं झाले होते, तरी तुम्ही भाज्या निसत होती. आता आणि नुसतं टी व्ही बघायचं देखील चालू होतं. आणि इथं शंभू जो आहे ना, तो व्हिडिओ काढतोय, तर त्याचं बघा. आता पाऊस नव्हता, त्यामुळे कोथिंबीर, शेपूची भाजी, एवढ्या पालेभाज्या होत्या. पण मग म्हटल्या त्या लगेच बनवल्या तर बरं राहत्या, नंतर लगेच खराब होऊन जात्या. म्हटले काही घेऊ नये. तरी पण कोथिंबीरच्या 2 जुड्या आणि शेपू आणली होती. खूप छान छान होत्या, कारण पाऊस नाही त्यामुळे कोरड्या होत्या. नाही तर पावसामुळे ओल्या होऊन जात्या ना, त्यामुळे मग त्या लगेच खराब होत्या. पण छान होत्या. भाजीपाला सर्वच चांगला होता. आता म्हणजे पाऊस पडतोय तर भाजीपाला पण छान येतोय. तर इथं आता मी कोथिंबीर आणि शेपू आहे ती निसून घेत होती, कारण म्हटले परत खराब होऊन जातील, तर निसून घ्यावं वेळेत. तर चला, आजच्या पुरतं एवढंच. कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करायला विसरू नका.
आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला देखील सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये आणखीन एका. तोपर्यंत बाय.